ठाणे जिल्ह्यात सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण कार्यक्रमाला वेग. 10 प्रशिक्षण सत्रात 378 अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण. उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचं काम सुरू. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा अर्थात कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रायमरी हेल्थ केअर प्रशिक्षण कार्यक्रमाची ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून आतापर्यंत 10 प्रशिक्षण सत्र पूर्ण झाली आहेत. या सत्रांमध्ये एकूण 378 अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं असून उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी नियोजित प्रशिक्षण सत्र टप्प्याटप्प्यानं सुरू आहेत. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कार्यरत आयुष्यमान आरोग्य मंदिरांमधील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशानं हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच आवश्यक प्राथमिक आरोग्य सेवा मिळावी, तसंच विविध आजारांचे वेळेत निदान, उपचार आणि व्यवस्थापन प्राथमिक स्तरावरच करता यावं, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. ठाणे जिल्ह्यातील आयुष्यमान आरोग्य मंदिरांमध्ये कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी, सहाय्यक परिचारिका प्रसूतिका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी तसंच अशा स्वयंसेविकांच्या ज्ञान, कौशल्य आणि कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यावर प्रशिक्षणामध्ये विशेष भर देण्यात येत आहे. माता आणि बाल आरोग्य, किशोरवयीन आरोग्य, वृद्धांची आरोग्य सेवा, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक आरोग्य, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, योग आणि आयुष उपचार पद्धती, आरोग्य प्रोत्साहन आणि रोगप्रतिबंधक उपाययोजना इत्यादी विषयांवर सैद्धांतिक तसंच प्रात्यक्षिक मार्गदर्शन केलं जाणार आहे. प्रशिक्षणामध्ये केस स्टडी, गटचर्चा, प्रश्नोत्तर सत्र तसंच प्रत्यक्ष आरोग्य सेवा परिस्थितीवर आधारित मार्गदर्शनाचा समावेश असल्यानं प्रशिक्षणार्थींना दैनंदिन कामकाजामध्ये त्याचा प्रभावी उपयोग करता येणार आहे. रुग्णांची आरोग्य तपासणी, आजारांची प्राथमिक अवस्थेत ओळख, उच्च जोखमीच्या रुग्णांची वेळेत नोंद, आवश्यक संदर्भ सेवा, उपचारांचं सातत्य आणि आरोग्यविषयक समुपदेशन याबाबतीतही प्रशिक्षण देण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे, तालुका कल्याण येथून या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व 33 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टप्प्याटप्प्यानं एकूण 50 प्रशिक्षण सत्रांचं आयोजन करण्यात आलं असून त्यामधून सुमारे 2000 अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं नियोजन आहे. प्राथमिक स्तरावरच नागरिकांच्या बहुतांश आरोग्य गरजा पूर्ण करण्याची क्षमता वाढल्यानं अनावश्यक संदर्भ सेवा कमी होण्यास, गंभीर आणि उच्च जोखमीच्या रुग्णांची वेळेत ओळख होण्यास तसंच आवश्यक रुग्णांना योग्य वेळी उच्चस्तरीय आरोग्य संस्थेकडे संदर्भित करण्यास मदत होणार आहे. परिणामी नागरिकांना वेळेत आणि त्यांच्या परिसरात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास हातभार लागणार आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांच्या नियोजन आणि समन्वयातून हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिनेश सुतार, जिल्हा माता आणि बालसंगोपन अधिकारी डॉक्टर स्वाती शिंदे तसंच जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंजली चौधरी यांचीही प्रशिक्षणाच्या नियोजन आणि अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे सुरू असून आतापर्यंत 10 प्रशिक्षण सत्रांमध्ये 378 अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. प्राथमिक आरोग्य स्तरावरच नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचं ज्ञान आणि कौशल्य अद्ययावत करणं आवश्यक आहे. या प्रशिक्षणामुळं आयुष्यमान आरोग्य मंदिरांमधील सेवा अधिक सक्षम होतील आणि ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळेल असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी यावेळी व्यक्त केला.
रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली 2.0 हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.